सध्या अशा स्थितीमध्ये वातावरण किंवा बंजारा समाजाचा यावेळेस आमदार यांना पाठिंबा राहणार नाही अशी चर्चा विरोधकांमध्ये होती, काय करणार? खर तर मला या गोष्टीचं नवल वाटतंय की त्यांना ही चर्चा होतेच कशी काय। मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या इतिहासातील आता फर्दापूर या जागतिक पर्यटनस्थळी मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्यासाठी 51 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले व त्याच्यातील 10 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी आता काही दिवसात चालू होणार आहे। आणि आज आपण बघतो अजिंठा लेणी मध्ये येणाऱ्या 108 देशातील लोक या ठिकाणी येतात। उद्याच्या काळात ते बंजारा समाजाचा जो इतिहास असेल सेवालाल महाराजापासून तर पूर्ण जो बंजारा समाजाचा इतिहास समजा पेहराव असेल किंवा त्यांनी आतापर्यंत केलेली कामं ही सगळी कामं आमची त्या ठिकाणी त्या चित्रीकरणातून त्या ठिकाणी दिसेल व त्यांचा अभ्यास पर्यटक म्हणून बाहेर देशातील लोक करतील व उद्याच्या काळातील ते बाहेरच्या देशात जातील। इतका दूरदृष्टिकोन ठेवून जर कोणी काम केलं असेल तर ते मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी केलेलं। खरं तर मी या ठिकाणी साहेबांचा आभार मानेल व संपूर्ण बंजाराच्या समाजाकडून या ठिकाणी ग्वाही देतो की आम्ही सर्वजण साहेबांच्या एकमताने साहेबांच्या पाठीशी उभे आहोत। महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे? लाडकी बहिणीचा इतका फायदा होणार आहे की आतापर्यंतच्या इतिहासात अशी कधी घटना घडली नव्हती। तसा साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय घेऊन त्यांना या ठिकाणी समजा जे छोटे अडचणी असतात तर त्यांना ती त्यांच्याकडून एक भाऊबीजीची भेट म्हणून त्या ठिकाणी दिलेली, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानेल। अजिंठा लेणीला जसं शिव पार्क आणि भीम पार्क केलेला आहे तसंच नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडून घोषणा झाली की संत सेवालाल महाराजांचा पण स्मारक यानंतर मी अगोदरच या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा समाज हा पूर्णपणे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे, याच्यामध्ये ती मात्रही शंका नाहीये। खरं तर आम्ही आमच्यावरती आमच्या समाजावरती ज्या पद्धतीने आमच्यावरती साहेबांचे उपकार आहे, आजही आपण बघतो की सेवालाल महाराजांचं स्मारक या ठिकाणी बनवण्याचं काम साहेब करताय। नक्कीच आम्ही साहेबांना पुढे या ठिकाणी मदत करू, याच्यामध्ये शंका नाही। पूर्ण समाज साहेबांच्या पाठीशी उभा आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड शेगाव विधानसभाचे लोकप्रिय असे उमेदवार माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी अनेक विकास कामे या 15 वर्षाच्या कार्यकाळात केले आहे। फर्दापूरला प्रामुख्याने म्हणजेच पाणी पुरवठा योजना जी अनेक वर्षापासून रगडलेली होती ते कामं केले, रोड रस्त्याचे कामं केले, स्मशानभूमीचे कामं केले, कब्रस्तानाचे कामं केले, असे अनेक विकास कामे त्यांनी केले आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना शेगाव तालुक्यातून जवळपास 25,000ची लीड असेल आणि सिल्लोड शेगाव विधानसभा क्षेत्रामधून ते पूर्ण महाराष्ट्रामधून कमीत कमी 3 नंबरवरच्या लीडने निवडून येतील अशी मी गवाही देतो। आणि राहिला फर्दापूरचा विषय, फर्दापूरला त्यांना कमीत कमी 3500 मताची लीड असेल या प्रसंगी एवढं सांगू शकतो।